परंपरा जपली की चव आपोआप खास बनते. एकदम मस्त खुसखुशीत आणि चवीला देखील खूप टेस्टी झालेत. चला तर मग बनवू या उन्हाळी पदार्थातील एक खास पारंपरिक पदार्थ शाबू पळी पापड. हे शाबू पळी पापड आपण हिरवी मिरचीची पेस्ट घालून बनवत आहोत. शाबू रात्रभर भिजत ठेवले होते. सकाळी एका पातेल्यात पाणी घ्यायचं, त्याला छान उकळी आली की त्यामध्ये मिरची पेस्ट, मीठ आणि हे लागेल तसे शाबू घालून हे छान शिजवून घ्यायचं. एकदम घट्टही नाही आणि एकदम पातळही नाही असं हे पीठ बनवून घ्यायचं. हे मिरची घालून शाबू सांडगे बनवले जातात. हे उपवासासाठी सुद्धा चालतात. यामध्ये 3 प्रकारचे शाबू सांडगे आपण बनवतो. एक प्लेन शाबू सांडगे, दुसरं म्हणजे मिरची शाबू सांडगे आणि तिसरं मिरची बटाटा घालून हे शाबू सांडगे बनवले जातात. याला शाबू सांडगे किंवा शाबू पळी पापड म्हणतात. उन्हाळा म्हणलं की घरभर चालणारी लगबग आठवते का? उन्हाळीचे पदार्थ बनवायचे आहेत, वर्षभराची मसाला चटणी बनवायची आहे, अशी लगबग प्रत्येक घरात सुरूच असते. पूर्वी घरात सगळ्या बायका एकत्र येऊन हे उन्हाळीचे पदार्थ बनवायच्या. पण आजचं चित्रच वेगळं आहे. आजच्या मुली शिकलेल्या आहेत. जॉब, मीटिंग, बिझनेस, डेडलाईन्स या सगळ्यातून आजच्या मुलींना वेळ कुठे असतो. म्हणून आताच्या मुली मशीन मेड जिथे मिळतील तिथे हे उन्हाळीचे पदार्थ विकत घेतात. पण त्या पदार्थांना ती पारंपरिक चव नसते जी आपल्या गावाकडे असायची. उन्हाळीचे पदार्थ म्हणजे फक्त साईड डिश नाही, तर तो आपल्या संस्कृतीचा भाग आहे. जेवणासोबतचा खमंगपणा, कुरकुरीत आनंद आणि आहा म्हणायला लावणारी ती पारंपरिक चव प्रत्येकाला हवीच असते. परंपरा ही जपायची असते. हीच पारंपरिक चव पुढच्या पिढीपर्यंत न्यायची असते. हीच पारंपरिक चव तुषार मसाले जपत आहे. म्हणूनच तुषार मसालेमध्ये आहेत सर्व प्रकारचे उन्हाळीचे पदार्थ. ऑर्डर करण्यासाठी दिलेल्या नंबरवरती नक्की संपर्क साधा.